साथी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण कोणत्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत हे आपण थंबनेल पाहून ओळखलंच असेल. तरी आज आपण लोकांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे या आरोग्याच्या प्रश्नावरती गंभीर प्रश्नावरती आपण आज बोलणार आहोत. तर आज जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, राजकीय नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत, त्या पक्षातून या पक्षात जात आहेत, हे फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. हे करताय तुम्ही ते तुमच्या लेवलला करताय, पण लोकांचे नागरिकांचे जे आरोग्याच्या दृष्टीने हाल चाललेले आहेत याकडे आपण लक्ष देणार आहात का? थोडंसं तुम्ही ते तुमचं राजकारण करत असताना लोकांकडे लक्ष द्यावं असंही आपल्या माध्यमातून विनंती करेल. आज जर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे त्याला मोफत उपचार भेटायला पाहिजेत. म्हणजे मोफत म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, त्यानंतर आणखीन योजना असेल, त्या योजनेमध्ये बसवून शासनाने त्या पेशंटला योग्य उपचार द्यायला पाहिजेत. परंतु आज आपण भारत देशामध्ये म्हणतो की आपला भारत देश खूप विकसित झाला, सर्व सोयीसुविधा लोकांना भेटत आहेत. तर ह्या खरंच भेटत आहेत का? हे आपल्या माध्यमातून आज पाहणं गरजेचं आहे. शासनाने अनेक योजना आरोग्याशी सुरू केलेल्या आहेत, परंतु त्या योजना प्रभावीपणे राबवल्या जातात का ह्याही पाहणं खूप गरजेचं आहे. एखादा पेशंट जर आजारी पडला आणि तो दवाखान्यामध्ये घेऊन गेला आणि आपण तो पेशंट जर सिरियस असेल आणि जर आपण डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरला जर बोललं की हा पेशंट या योजनेमधून बसवा, तर डॉक्टर असतील ते टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर सांगतात की हा पेशंट आहे तो ह्या योजनेमध्ये बसत नाही, त्या योजनेमध्ये बसत नाही. तर शासनाने सर्व जे आजार आहेत, सर्व जे काही गंभीर आजार असतील, साधे आजार असतील, ते सर्व योजनेमध्ये बसवावेत. तरच खरं तर आपण कुठेतरी भारत देश आपला प्रगत झाला असं म्हणेल. ज्या गावांची लोकसंख्या 1,500 ते 2,000 आहे, अशा अनेक गावांमध्ये साधी प्राथमिक आरोग्य रुग्णालयसुद्धा नाहीत. तर अशा गावामध्ये जर एखाद्या मुलाला जर ताप आला तर त्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जावं लागतं, म्हणजे 20 किलोमीटर घेऊन जावं लागतं. जर 20 किलोमीटर घेऊन जायचं म्हटलं तर त्या व्यक्तीचा दिवसभराचा रोजगार बुडाला, त्यानंतर जो आर्थिक खर्च आहे तोही तिथे गेला. तर आपण जर म्हणत असू की आपण खूप प्रगत झालो, तर खेड्याकडे वळा हा जो महात्मा गांधीनं दिलेला संदेश आहे तो आपण इथं राबवला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जे काही खेडेगाव आहेत त्या खेडेगावामध्ये आपण आरोग्य व्यवस्था ही स्ट्रॉंग उभी केली पाहिजे आणि लोकांना जे आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत तर त्या प्रत्येक खेडेगावामध्ये किमान प्राथमिक आरोग्य व्यवस्था ही उभी केली पाहिजे, एवढी मी शासनाला ते विनंती करेल. गावातील मुलं 8वी नंतर शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जात असतात, तालुक्या ठिकाणी जात असतात. तर बाहेरगावी शिक्षणासाठी मुलं गेली असताना त्यावेळेस आता ज्या एस-टी आणि बसच्या सोयी आहेत त्याही खूप कमी झालेल्या आहेत. तर काही मुलं आमची जी आहेत तर ती सायकलने बाहेर शाळेमध्ये जात असतात. तर शाळा सुटल्यानंतर असा एक प्रसंग घडला मित्रांनो की तो मुलगा शाळेतून घरी येत होता आणि घरी येत असताना उताराला सायकल लागली जोरात आणि सायकल जोरात उतरायला लागल्यानंतर त्या सायकलला ब्रेक लागला नाही त्या मुलाकडून. खरं तर आमचं गाव हे डोंगराळ भागामध्ये येतं, थोडंसं टेकाडावरून उताराने सायकल खूप फास्टमध्ये आली आणि त्याला ब्रेक लागला नाही. ब्रेक न लागल्यामुळं तो मुलगा पडला, खाली साईडला जाऊन पडला आणि पडल्यामुळे त्या मुलाचा हातही फ्रॅक्चर झाला आणि पायही फ्रॅक्चर झाला. तर योगायोगानं तिथून मी जात होतो, तर जात असताना पाहिलं की मुलाचा हातही फ्रॅक्चर आहे आणि पायही फ्रॅक्चर आहे. त्यावेळेस त्या मुलाला उचललं आणि गाडीवरती घेऊन आलो. घेऊन तालुक्याला घेऊन गेल्यानंतर तिथं पाहिलं की दवाखान्यामध्ये त्या मुलाला घेऊन गेलो. मुलाला घेऊन गेल्यानंतर तिथं सांगितलं दवाखान्यामध्ये की इथं काय उपचार होणार नाहीत. म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये सांगितलं की इथं हात फ्रॅक्चर आहे आणि पाय फ्रॅक्चरची इथं कोणतीही इथं उपाययोजना होणार नाही. तुम्ही या मुलाला काय करा, जिल्ह्याला घेऊन जावा. नाही तर तुम्ही असं करा, इथं जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल असतील इथं तुम्ही उपचार करू शकता तुम्ही. तर सुरुवातीला पाहिलं म्हणजे ठीक आहे, जे काय इथले प्रायव्हेट हॉस्पिटल असतील त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मुलांना घेऊन जावं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मुलाला घेऊन गेल्यानंतर त्या मुलाचा जवळजवळ 40,000 रुपये खर्च सांगितला त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तर मुलाची कुटुंबाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जरा हलाखीची असल्यामुळे ते लोक एवढे 40,000 रुपये खर्च करू शकत नव्हते. तर
त्या मुलाला मी त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर पुन्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथून सातारा सिव्हिलला रेफर केलं. रेफर केल्यानंतर त्या मुलाला तिथं उपचार तिथं भेटले. तर सांगायचा मुद्दा काय आहे की मित्रांनो, ही जी सुविधा आहे किमान गाव लेवलला नका का होईना, गाव लेवलला नको आहे आपल्याला, परंतु तालुका लेवल आहे, तर तालुका लेवलला जर एखाद्या छोट्या मुलाचा किंवा मोठ्या व्यक्तीचा जर हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला, तर किमान त्याचं प्लॅस्टर प्राथमिक उपचार असेल, त्याला तिथं ते काय असेल, जे काही तुमचा हात फ्रॅक्चर झाला तिथं एक्सरे वगैरे काढून तिथं त्याला उपचार केला पाहिजे. तर परंतु फ्रॅक्चरवरती कोणतीही उपाययोजना तालुका लेवलला केली जात नाही. तालुक्यामध्ये जर फ्रॅक्चरची व्यवस्था केली जात नसेल तर किती वाईट शोकांतिका आहे आपण पाहू शकतो. तर आमचे जे खासदार आमदार आहेत यांना मी विनंती करेल की आपण तालुक्यावरती आपल्या किमान हॉस्पिटल चांगलं स्ट्रॉंग उभं करावं आणि स्ट्रॉंग उभं करून तुमचं राजकारण तुमच्या लेवलला तुमच्या पद्धतीने चालून द्या, परंतु लोकांची जे काही अडचणी होत आहेत ते किमान इथं सॉल्व्ह व्हावेत, ही मी इथं साथीच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करेन. तालुक्यामधून ज्यावेळेस पेशंट जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केलं जातं त्यावेळेस आपण पाहतो की अनेक तालुक्यांमधून जिल्ह्यावरती पेशंट सरकारी हॉस्पिटलमध्ये रेफर केली जातात. तर तिथं जर तुम्ही पाहिलं तरी खूप गर्दी असते लोकांची. इथं गर्दी असल्यामुळं लोकांची थोडीशी धावपळ होत असते, परंतु खूप त्रास होतो लोकांना. तर लोकांना तिथं जिल्ह्यावरती रेफर न करता हेच उपचार तालुका लेवलला मिळावेत अशी मी विनंती करेल आमच्या सर्व नेते मंडळींना. नेते मंडळी कोण आहेत मित्रांनो? नेते मंडळी जर तुम्ही पाहिले तर आज 90% नेते मंडळी तीच आहेत. फक्त बदल काय आहे की तो नेता या पक्षात आज कालपर्यंत होता, तो नेता आज दुसऱ्या पक्षात आहे. म्हणजे नेते मंडळी तेच आहेत. तर यांनी जर ठरवलं तर हे सरकारमध्ये जी काही आरोग्य व्यवस्था जी राबवली जाते तर ही चांगल्या उत्तम पद्धतीनं करू शकतात, परंतु तशी मानसिकता यांनी उभी केली पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं तर जे काही जिल्हा लेवलची जी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलवरती अनेक लोक येत आहेत, तिथं गर्दी खूप होत असते. तिथं जर तिथली जी स्वच्छता व्यवस्था असेल जर तुम्ही पाहिली तर स्वच्छतेवर तुम्ही काही जास्त बोलणार, तुम्ही स्वतः तिथं जाऊन एकदा अनुभवा स्वच्छतेचा विषय काय येतो. त्यानंतर तिथं दिलं काय लोकांना जेवण म्हणजे पेशंटला जेवण दिलं जातं, तर ते जेवण कोणत्या पद्धतीचं असते. आमचे जे काय खासदार असतील, आमदार असतील, नेते मंडळी असतील, या नेते मंडळींना मी विनंती करेल की आपण कोणालाही न सांगता अचानकपणे जावं आणि ते एकदा जेवण तुम्ही खाऊन दाखवावं. तुम्ही जर जेवण खाल्लं तर तुम्हाला मी खरंच सत्कार करेन की आपणही ते जेवण खाऊ शकत नाही, तर ते पेशंट आहे ते पेशंट कसे खाणार? पेशंट हे आजारी असतात, अगोदर त्यांना जे काही व्याधी असतील या व्याधीनेच त्रस्त आहेत. तर हे जेवणाची जी पातळ भाजी पाहिली तर मी स्वतः डोळ्याने पाहिली, अगदी पाण्यासारखी चपात्या त्याच पद्धतीच्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, जरा चांगल्या क्वालिटीचा लोकांना जर तुम्ही शासनाचा निधी खर्च करून जर ते देत असाल तर ते चांगल्या पद्धतीचं द्यावं, आणि जर मोफत देत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या पद्धतीने द्या, तुम्ही कसं देताय ते. तर हे शासनातर्फे दिलं जाणारं जेवण आहे ते थोडंसं निकृष्ट पद्धतीचं होतं, हे मी तिथं स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्यानंतर जे काही तिथं अनेक हॉस्पिटलमध्ये, जिल्हा हॉस्पिटलमध्ये काही संस्था आहेत, त्याही संस्थेचं मी अभिनंदन करेल खरं तर मित्रांनो. म्हणजे चांगल्या गोष्टीला चांगलंही म्हणलं पाहिजे आपण. तर ते जे काही संस्था आहेत त्या संस्था काय करतात की आपल्या स्वतःच्या पैशाने म्हणजे आर्थिक खर्च करून त्यांचं काय फंडिंग असेल किंवा कशा पद्धतीने ते त्या हॉस्पिटलमध्ये अन्नदान करत असतात. तर अशी काही संस्था आहेत की त्या हॉस्पिटलमध्ये अन्नदान करतात. असंही या संस्थांचं खरं तर आपण नागरिकांनी तिथं त्यांचं अनुकरण केलं पाहिजे आणि त्यांचं पाहून आपल्याला काय खारीचा वाटा उचलता येतो का, तिथे काय येणारे जे पेशंट असतील जिल्हा लेवलचे पेशंट त्यांना आपल्याला काय देता येते का. खरं तर काही लोकांची आर्थिक परिस्थिती खराब असते, गरीब पेशंट जे असतात तेच गरीब पेशंटच तिथं जिल्हा लेवलला म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये असतात. मोठ्यांची लोकं काही जास्त असतात नसतात हे काय मी पाहिलेलं नाही, परंतु जास्त करून गरिबांची लोकं ही सरकारी दवाखान्यामध्ये असतात. तर जे काय गरिबांचे लोक असेल त्यांना उपचार जे शासनाने चांगल्या पद्धतीचे व मोफत द्यावेत, हे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करेन.
मी आज कोणत्याही राजकीय पक्षाविषयी किंवा कोणत्याही एका पक्षाविषयी बोलत नाही. मी सर्वांना समावेशक सर्वांना बोलतोय की आज 90% प्रतिनिधी असतील तर तेच आहेत. पुन्हा पुन्हा फिरून उमेदवारही तेच आहेत, नेते मंडळी तेच आहेत, पक्षही तेच आहेत. फक्त लोकांचे जे हाल होत आहेत, हे हाल कसे तुम्हाला दुरुस्त करता येतील, यांच्याकडे कसं लक्ष देता येईल हे आपण पाहू, एवढी मी विनंती करेन. आज लोक उपचाराअभावी हातपाय खोडून दवाखान्यामध्ये मारतायत. खूप मोठी शोकांतिका आहे आणि खरंच डोळ्यामध्ये अश्रू येतात की चांगली लोक जे उपचाराअभावी किंवा योग्य माहिती न मिळाल्यामुळे ते उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत. आणि त्यांना जर योग्य उपचार मिळाले, त्यांना योग्य माहिती मिळाली, प्रशासनाने जर योग्य कारवाई केली, योग्य लक्ष दिलं, तर नक्कीच काहीतरी पुढे बदल घडेल आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहील. लोकांना आरोग्य व्यवस्था चांगली भेटावी ही शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करेल. आज खेडेगावातील एकाही मुलाला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जावं लागू नये, याची दक्षता खरं तर राजकीय पुढाऱ्यांनी घेतली पाहिजे. जर ताप आला तर त्या मुलाला 18 किलोमीटर घेऊन जावं लागतं. तर हे थांबणार का? तुम्ही एकमेकावरती आरोप करा, तुम्ही तुमचं राजकारण करा, परंतु लोकांना तुम्हाला कशी सेवा देता येईल याकडे गांभीर्याने विचार करा. एवढं बोलतो व मी थांबतो. धन्यवाद.